रस्ता प्रशासनाला नक्की जाग तरी कधी येणार आहे? अजून किती अपघात व्हायची तुम्ही वाट बघताय? तसं सांगा, ठराविक आकडा सांगा, म्हणजे आम्ही पण वाट बघू शकतो की रस्त्याचं काम ह्या वेळी होऊ शकतं. अजून किती अपघात होऊन द्यायचे तुम्हाला? 10, 20, 50 की 100? रोज सकाळी उजाडलं की एक तरी अपघाताची बातमी कानावर पडते. खंताची गोष्ट ही आहे की हे जे अपघात घडतायत त्यामध्ये तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर मृत्युमुखी पडत आहेत. जर तुम्ही विचार कराल की तो मुलगा किंवा तो पुरुष एकुलता एक असेल त्यांच्या आई वडिलांचा, तर त्यांच्यावर केवढं मोठं संकट येत असेल ते, त्याचा एकदा विचार करा. आणि हे जे जागोजागी खड्डे आहेत, रस्त्याची कामं रखडलेली आहेत, ते खड्डे भरून निघणार आहेत की नाही, कामं होणार आहेत की नाही, ते पण कळू द्यात. जर खड्डे नसतीलच भरून काढायचे तर सगळीकडे खड्डे तरी करून ठेवा. कारण की रस्त्याला खड्डे एवढे आहेत की रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यांचा रस्ता आहे ते कधी कधी कळत नाही. तर मी रस्ता प्रशासनाला एक कळकळीची विनंती करते की ही जी रस्त्याची रखडलेली कामं आहेत, खड्डे आहेत, ते लवकरात लवकर भरून काढावे. आणि अन्यथा जर अजून असे अपघात घडत राहिले तर कोकणातील समस्त तरुण तरुणींचा वर्ग एकत्र येऊन काय करू शकतात ह्याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल. त्यामुळे तुम्हाला जर ते परिणाम भोगायचे नसतील तर लवकरात लवकर रस्त्याची कामे पूर्ण करा, एवढंच सांगू शकते मी.